नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद, हर्षवर्धन सपकाळ यांचा संवाद, खासदार निलेश लंके, अभिषेक कळमकरांसह शेख फैयाज अजीजुद्दीन यांची उपस्थिती। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्न, महाविकास आघाडीची भूमिका तसेच आगामी निवडणूक रणनीती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला खासदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, शरद आहेर, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, माजी नगरसेवक संजय झिंजे, बाळासाहेब भंडारी, फिरोज खान यांच्यासह शेख फैयाज अजीजुद्दीन, ओबीसी पुरुष, महाविकास आघाडीचे उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुकुंदनगर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान आदी हजरत दमबारा हजारी दर्गा व हजरत शाह शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली। यावेळी शहरात शांतता, सद्भावना व सामाजिक सलोखा नांदावा तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी शेख फैयाज अजीजुद्दीन म्हणाले की महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे। ओबीसी, अल्पसंख्याक, युवक व महिलांच्या विकासाला प्राधान्य देत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार देणे हेच आमचे ध्येय आहे। पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व नेत्यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थी आपल्या पक्षाची महाविकास आघाडीची भूमिका मांडण्यासाठी आपल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष साहेब या ठिकाणी आले। त्यांनी आपले विचार आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने भाजप दबावतंत्र या ठिकाणी आणत आहे त्याचे चित्र आपल्यासमोर मांडलेलं आहे। साहेब, या नगर शहरामध्ये सुद्धा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे। आपण ज्या प्रभागामध्ये आता आपण उपस्थित आहे त्या प्रभागामध्ये बंदुकीचा धाक टाकून खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुद्धा या प्रभागामध्ये केलेलं आहे। 2 दिवसापूर्वी एका आमदाराच्या शासकीय बॉडीगार्डने एका उमेदवाराच्या घरासमोर जाऊन गन दाखवून त्या ठिकाणी दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला आणि सर्वजण महाविकास आघाडीचे उमेदवार आणि नेते मंडळी SP साहेबांना भेटल्यानंतर त्यांना निलंबित केलं। असे प्रकार रोज या शहरामध्ये चालू आहे। खऱ्या अर्थाने आपले विचार, महाविकास आघाडीचा विचार म्हणजे एक सेक्युलर विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांना बरोबर घेऊन चालणारा विचार आणि त्या विचाराच्या पाठीशी नगर शहर आहे मला एक खात्री आणि विश्वास आहे। नगर शहर एक शांतताप्रिय शहर म्हणून या शहराकडे गेले अनेक वर्ष पाहिलं जातं। मधल्या कालखंडामध्ये या शहराला एक वेगळ्या विचारधारेला घेऊन जाण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केलेला आहे। तर आज या नगर शहरासाठी, शहरवासियांसाठी एक सुवर्ण संधी आहे की एक परत एकदा शांतताप्रिय शहर म्हणून या शहराला जर बनायचं असेल महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे। आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार एक सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत, धनदांडगे उमेदवार नाही, पुढे प्लॉटिंगचे व्यवसाय करणारे उमेदवार नाही, पुढे त्या ठिकाणी चुकीचे व्यवसाय करणारे नाही, एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे। आणि ज्यावेळेस सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार समाजासमोर येतात त्यांना एक सर्वसामान्यांची जाण असते आणि सर्वसामान्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचे काम करत असतात। तर धनदांडगे उमेदवार फक्त निवडणुकीला येणार, वेगवेगळे आमिष दाखवणार, वेगवेगळ्या युक्त्या वापरणार आणि निवडून आल्यानंतर परत लोकांना दारात सुद्धा उभा करत नाही। पण एका सर्वसामान्य कुटुंबातील आलेले उमेदवार निश्चित त्यांना एक सर्वसामान्यांची जाण असते, प्रत्येकाची मताची किंमत असते आणि त्या मताची किंमत कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचे काम करत असतात। बोगस मतदार पुढे धावतोय, पोलीस मागे धावतोय, मंगल कार्यालय बोगस मतदारांनी भरलेले आहे। अशा प्रकारचं एक चित्र या निवडणुकांना होतं आणि
त्या पार्श्वभूमीवर हे निकाल आले. निवडणूक आहे, संविधानावर आमचा विश्वास आहे आणि सत्य घेऊन आम्ही पुढे जात आहोत. राजकीय दृष्टिकोनातून पुढे आमच्यावर संख्याबळाच्या अनुषंगाने कमी आकडे दिसत असतील, मात्र आम्ही सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आम्ही लढत आहोत. इंग्रज हे जुलमी होते, इंग्रजांजवळ हुकुमशाही होती, दंडेलशाही होती, तरी देखील काँग्रेसने, स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी संघर्ष उभा केला, ते लढत राहिली. भारत छोडो कलेजा आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना अटक झाली आणि अहिल्यानगरच्याच जेलमध्ये त्यांना ठेवलं. आज अशाच पद्धतीनं कुठेतरी पाळत ठेवण्याचं काम विरोधकांनी प्रचार करू नये, त्या अनुषंगानं सर्व महाराष्ट्रातले देशातले हेलिकॉप्टर ब्लॉक करून ठेवण्याचं काम, ज्या ठिकाणी आम्हाला सभा घ्यायची आहे त्या ठिकाणी सभा ग्राउंड ब्लॉक करून ठेवण्याचं काम करत आहे.